आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुणे हडपसरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोड झालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आणि हा व्हिडिओ सुद्धा आपण पाहतोय। पुणे हडपसरच्या सह्याद्री रुग्णालयामध्ये तोडफोड झालेली आहे। ही तोडफोड नेमकी का करण्यात आलेली आहे हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। ही साधारण एक 10-12 मंडळी आपल्याला दिसतायत। हातामध्ये त्यांच्या रॉड आहेत, त्याचबरोबर इतर साहित्य आहे आणि दगड वगैरे मारून पुण्यामधल्या सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड त्यांनी केलेली आहे। सुपर एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। पुण्यामधील हडपसर मधल्या सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आलेली आहे। या रुग्णालयाची तोडफोड सुरू असतानाची ही दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। तर हातामध्ये वेगवेगळं साहित्य घेऊन या सर्व टोळक्यांनी या रुग्णालयाची तोडफोड केलेली आहे। मात्र ही तोडफोड नेमकी त्यांनी कोणत्या उद्देशाने केलेली आहे, का केलेली आहे, ही मंडळी नेमकी कोण आहेत हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांच्याकडे। चंद्रकांत, सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड केलेली आहे, कोण आहेत हे सर्व तरुण? होय, हडपसरच्या सह्याद्री घटना आहे। आत्ताची घटना आहे। काही मिनिटांपूर्वी पोलिसांनी आदेश दिलेले कोण आरोपी आहेत त्यांना पकडा लगेच, कारण हॉस्पिटलची तोडफोड झाली। तर कारण असं सांगितलं जातं की काल तिथे पेशंटच्या याला गेले असतं, तो पेशंट मरण पावला, त्याला उपचार व्यवस्थित दिले गेले नाही असा त्या नातेवाईकांचा आरोप आहे। त्याच रागात ही तोडफोड झालेली माहिती मिळते, प्राथमिक माहिती मिळते। पोलीस अधिक तपास करतायत। ज्यांनी जे कुंडे वगैरे फोडलं, हॉस्पिटलवर हल्ला केला, त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेत आणि लगेच डीसीपी संदीप राजू भाकरे यांना तिकडं स्पॉटवर पाठवलेलं आहे। थोडक्यात घटना सुरुवातीला थोडीशी वाटली असली तरी पण नातेवाईकांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि ज्यांनी आणि हॉस्पिटलचं आता सगळं तपासात समोर येईल। अगदी चंद्रकांत, मोठ्या प्रमाणात या हॉस्पिटलचं नुकसान झालेलं आहे, त्यावेळेला सुरक्षा रक्षक नेमके कुठे होते? कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही सगळी मंडळी आली आणि त्यांनी तोडफोड केली। जनरली सुरक्षा रक्षक तिथेच असतील, पण हे तोडफोड करणारी मंडळी भरपूर होती आणि लोकल होती। त्याच्यामुळं सगळं आक्रमक पद्धतीने त्यांनी सगळे ते कुंड वगैरे फोडल्यामुळं साहजिक सुरक्षा रक्षक तिथे तोकडे पडले असणार, त्यामुळे ही सगळी तोडफोडीची घटना घडलेली आहे। तर पुढचा तपास समोर येईल नेमकं काय होतं, कोण कुठं होतं। त्या रुग्णालयाच्या आवारात ही सगळी मंडळी बसलेली होती, त्यांनी ठिय्या मांडलेला होता आणि काहीतरी घोषणा सुद्धा दिल्या त्यांनी होत्या। काय नेमकी त्यांची मागणी होती? त्यांचं मागणंच ते होती डॉक्टरांवरती कारवाई करावी, आमच्या पेशंटला तुम्ही नीट उपचार दिले नाही, त्याचा मृत्यू झाला, त्याच उद्रेकातनं ही तोडफोड झालेली आहे। अगदी तर आपण पुण्यामधल्या हडपसर मधल्या सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड झाल्यानंतरची दृश्य आपण पाहिलेली आहे। त्या टोळक्याने इथे मोठ्या प्रमाणावर तोडफोड केलेली आहे आणि त्यांचा एक नातेवाईक होता आणि तो दगावल्यामुळे त्यांनी डॉक्टरांवर आरोप केलेला आहे। डॉक्टरांमुळेच आपला रुग्ण दगावलेला आहे, नातेवाईक दगावलेला आहे आणि त्याच रागातून त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे आणि या सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड केलेली आहे। धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।